नमस्कार. शिक्षा सप्ताहाचा आजचा 5वा दिवस. आजचा दिवस आहे कौशल्य दिन. यामध्ये विद्यार्थी विविध कौशल्य व्यवसाय याविषयी माहिती घेणार आहे. त्यामध्ये कापडापासून पिशवी तयार करणं हे आमचे विद्यार्थी शिकले व त्यांनी तशा पिशव्याही तयार केल्या. त्यानंतर सर्वांच्या घरात उपलब्ध असणारी वस्तू म्हणजे ही गोणपाट आहे त्या वस्तूंपासून कशा वस्तू बनवू शकतो याचं प्रात्यक्षिक आम्ही विद्यार्थ्यांना शिकवित आहोत. तर या गोणपाटपासून पायदान कसे बनवायचे हे आम्ही विद्यार्थ्यांना बनवून दाखवणार आहोत. बघूया आता पायदान कसे तयार होते करणार आहोत. आणि या पायदानासाठी आपल्याला घरातल्याच वस्तू वापरायच्या आहेत. उदाहरणार्थ घरातली आईची वापरलेली जुनी साडी, ताईची जुनी ओढणी, जुनं गोणपाट, त्यासाठी आपल्याला ह्या साहित्य कापण्यासाठी लागणारी कात्री, नंतर दोरे किंवा जुन्या लेस, साडींच्या जुन्या काढलेल्या लेस असतील, या सगळ्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून आपल्याला ते पायदान तयार करायचंय. सर्वप्रथम आपण आता या गोणपाटाच्या 4 तुकडे करून घेऊ किंवा गोणपाट कापून घेऊ. सर्वप्रथम हे गोणपाट आता पूर्णपणे मोकळे करून घेऊ, म्हणजे एकाच गोणपाट मध्ये 4 पायदान तयार होऊ शकतात. सर्वांनी बघायचे तुमच्या सर्वांच्या घरात अशी गोणपाट आहेत ना? मग यांच्यापासून आपण किती छान पायदान. पायदान म्हणजे काय बरं? पायशिवी. अजून पायदान पिशवी असते का? पायपुसणी. पायपुसणी कुठं कुठं वापरतात तुम्ही? घरात. म्हणजे कुठं टाकतात? कावड. कावडलाच काय नाव आहे अजून? दरवाजा. दरवाजाजवळ. किंवा तुमची आई भाकर टाकते त्याच्या खाली पण असं काहीतरी टाकतात ना, पराती खाली ठेवतात ना. असे छान छान तुम्ही डिझाईनच्या बनवू शकतात. आलं लक्षात? याचा वापर खूप ठिकाणी होतो. काही वस्तू झाकायला, छान डेकोरेटिव्ह काहीतरी तुम्ही बनवलेली आहे. तुमची पुस्तकं जर तुम्हाला छान रचायची असतील, खाली टाकून द्यायचं बनवलेलं छान, त्याच्यावरही पुस्तकं रचू शकतात तुम्ही. आता ते कसं बनवतोय आम्ही हे तुम्ही बघून घ्या. आणि उद्या सगळ्यांनी छान बनवून आणायचं एक एक पायदान. खराब तुमच्या घरामध्ये बेडशीट असतात, ओढणे असतात, मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्यांचा वापर करायचा. आलं लक्षात? तुमच्या सोयीनुसार तुम्ही सगळं आपल्याकडे जे आहे ते वापर करू शकतो. तुम्हाला जिथे आवश्यक वाटेल, बसण्यासाठी, टेकण्यासाठी, घर पुसण्यासाठी, दरवाजात पाहिजे त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू. त्यासाठी आपल्याला खर्च अजिबात होणार नाही. आहे त्या वस्तूमध्ये आपण ते तयार करणार आहे. अंकित लक्ष दे, तुला उद्या बनवायचंय. त्याचं नाव नको. आणि हे बघा, उद्या आपण तुम्ही जर वस्तू बनवून आणल्या ना, याचं छान पैकी प्रदर्शन लावू. कोणी पिशवी बनवून आणा, कोणी पायदान, तुम्हाला जे वाटलं ते. कोणी शो पीस बनवू शकतात. काही बघा तुमच्या घरांमध्ये वस्तू